नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कॉम्प्लेक्स नंबर्स या चॅप्टरमधील एक्सरसाइज 1.1 यातील क्वेश्चन नंबर 6 to 10 हे 5 प्रश्न आज आपल्याला या व्हिडिओमध्ये सॉल्व करायचे आहेत. क्वेश्चन नंबर 6, फाइंड दी व्हॅल्यू ऑफ. याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. या पुढील प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी आपल्याला या व्हॅल्यू माहिती असणे आवश्यक आहे. आयची व्हॅल्यू रूटमध्ये -1 आहे, हे आपण यापूर्वी पाहिलेलं आहे. आय स्क्वेअरची व्हॅल्यू म्हणजे -1 आहे. आय क्यूबची व्हॅल्यू -i आहे आणि i⁴ असेल तर व्हॅल्यू 1 आहे. या 4 व्हॅल्यू आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे. यापुढील प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी आपल्याला जेथे i² आलेला आहे तेथे -1 पुट करायचं आहे. i³ ऐवजी -i पुट करायचा आहे आणि i⁴ ऐवजी आपल्याला 1 पुट करायचं आहे. या व्हॅल्यू माहिती राहू द्या. आता आपल्याला हे सॉल्व करायचं आहे. आपल्याकडे i⁴ ची व्हॅल्यू 1 आहे, म्हणजे आयचा पॉवर जर 4 असेल तर ती व्हॅल्यू 1 आहे हे आपल्याला माहिती आहे. परंतु येथे आयचा पॉवर 6 आहे, 7 आहे, 11 आहे, म्हणजे कसं आहे 4पेक्षा जास्त आहे. मग या पॉवरला आपल्याला काय करायचं आहे, सिम्प्लिफाय करण्यासाठी, कॅल्क्युलेशन सोपं होण्यासाठी i⁴ यामध्ये कन्वर्ट करायचं आहे. आयचा पॉवर 6 आहे, म्हणजे आपण असं लिहू शकतो i⁴ इंटू i⁴ बेस सेम आहे तर पॉवरची ॲडिशन होईल. म्हणजे याचाच अर्थ काय होतो, हे दोघांचा बेस सेम आहे, एकच बेस घेणार आणि पॉवरची ॲडिशन म्हणजे i⁴ याचीच व्हॅल्यू किती आहे i⁴ म्हणजे आपण असं लिहू शकतो, बरोबर आहे. त्याचा अर्थ काय होतो i⁴ म्हणजे i⁴ आपण याप्रमाणे लिहू शकतो i⁴ इंटू i⁴ बरोबर आहे. आता i⁴ आहे, i⁴ आपल्याला 4च्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं आहे, कारण ही व्हॅल्यू 1 म्हणून पुट करायला सोपं होईल आपल्याला. i⁴ याला आपण i⁴ करू, मग उरतात किती 3 उरतात, तर i⁴ म्हणजे i⁴ आपल्याला i⁴ इंटू i⁴ असं लिहिता येईल. आणि i⁴ आहे, i⁴ असं लिहिता येईल आपल्याला, i⁴ होईल, बरोबर आहे. पुन्हा i⁴ हे 8 होतील, 3 उरतील, 4 4 8 होतील, म्हणजे i⁴ टोटल ॲडिशन किती होईल 4 4 8 आणि 3 11, बरोबर आहे. म्हणजे येथे काय झालेलं आहे, म्हणजे आपण कसं लिहिणार i⁴ याचा स्क्वेअर लिहू शकतो आपण आणि इंटू i⁵ असं लिहू शकतो आपण, बरोबर आहे. म्हणजे हे काय होईल, पॉवरचा मल्टिप्लिकेशन होईल 8 टाइम्स आणि हे 3 म्हणजे काय i⁻11 होईल टोटल व्हॅल्यू आपली. याप्रमाणे आपल्याला जे पॉवर 4पेक्षा ग्रेटर आहेत त्यांना आपल्याला 4मध्ये कन्वर्ट करायचं आहे आणि सॉल्व करायचं आहे. सोडूया. सोल्युशन लिहिताना हा प्रॉब्लेम लिहून घ्यायचा, नंतर इक्वल टू हा ब्रॅकेट ॲज इट इज, कारण पॉवर 4पेक्षा लहान आहे, बरोबर आहे. येथे पॉवर आयचा 6 आहे, i⁻6 आहे, म्हणजे आपण असं लिहू शकतो i⁴ इंटू i⁻2 म्हणजे टोटल पॉवर किती झाला, आयचा पॉवर 6 होईल. पॉवरची ॲडिशन, कारण बेस सेम आहे, हे मायनस i⁻7ला आपण i⁻4 इंटू i⁻3 म्हणजे हा पॉवर किती होईल, टोटल 7 पॉवर होईल. त्याप्रमाणे 1 प्लस i⁻11 म्हणजे आयचा पॉवर 4 घेतला, त्याचा स्क्वेअर आपण केला तर हे 8 टाइम्स होतील, म्हणजे i⁻3 म्हणजे i⁻3, बरोबर आहे. 8 आणि 3 11 होतील. आता व्हॅल्यू पुट करायची आपल्याला. 3 + 2/i आहे, आयचा पॉवर 4 याची व्हॅल्यू 1 आहे, म्हणजे इथे आपण मोठा ब्रॅकेट करू, याची व्हॅल्यू 1. i² व्हॅल्यू किती आहे -1 मायनस i⁻4 म्हणजे 1, i³ व्हॅल्यू -i आहे, -1 प्लस i⁻4 व्हॅल्यू किती आहे 1, त्याचा पुन्हा स्क्वेअर आणि इंटू i³ व्हॅल्यू -i इक्वल टू 3 + 2/i होतील, बरोबर आहे. आता +1 -1 यांचा मल्टिप्लिकेशन आहे, म्हणजे तो किती येईल -1 येईल, हे मायनस साईन, परंतु येथे मल्टिप्लिकेशन आहे, हे मायनस आतमध्ये आहे, हे येथे बाहेर आहे, दोघांचा मल्टिप्लिकेशन प्लस होईल, हे i म्हणजे +i होईल, +i
बरोबर आहे. येथे मल्टिप्लिकेशन हे 1 पहा येथे मायनस आहे, 1चा स्क्वेअर 1 होईल आणि हे मायनस आय म्हणजे मायनस आय होईल. हे पहा सिम्पल कॅल्क्युलेशन आहे. पहा इक्वल टू 3 + 2/i. आता काय करू आपण, पाच पॉवर मोठ्याले होते, आता पॉवर कमी कमी झालेले आहेत. बरोबर आहे. आता आपण यांचा मल्टिप्लिकेशन करू, म्हणजे -1ने हा ब्रॅकेट मल्टिप्लाय करू आणि आयने हा ब्रॅकेट मल्टिप्लाय करू, कारण इथे 2 ब्रॅकेटचा मल्टिप्लिकेशन आहे. बरोबर आहे. आता -1ने हा ब्रॅकेट मल्टिप्लाय करायचा, म्हणजे -1ने या दोन्ही टर्मला एकदा मल्टिप्लाय करायचं. -1 × 1 म्हणजे काय होईल, -1. आता -1ने मायनस आयला मल्टिप्लाय केलं तर -i होईल. मायनस आणि मायनस प्लस होतील, प्लस आय होईल. बरोबर आहे. आता प्लस आयने 1ला मल्टिप्लाय केलं तर प्लस आयच होईल, परंतु हे -i² होईल. -i² इक्वल टू 3 + 2/i. i² व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला, -1 आहे, ती पुट करू आपण इथे. म्हणजे हे -1 हे प्लस आय हे प्लस आय आणि हे -1 पुट करायची. पहा इथे मायनस आहे आणि i² व्हॅल्यू -1 पुट करायची, म्हणजे हा काय होईल, +1 होईल. बरोबर आहे. i² जर व्हॅल्यू -1 पुट केली, येथे मायनस असल्यामुळे +1 होईल. पहा हे +1 आणि -1 कॅन्सल होतील आता, म्हणजे i + i म्हणजे 2i होतील. इक्वल टू 3 + 2/i यांची ॲडिशन 2i. पहा आता 2iने हा ब्रॅकेट आपण मल्टिप्लाय करू. 2iने हा ब्रॅकेट मल्टिप्लाय करायचा, म्हणजे 2iने या टर्मला मल्टिप्लाय करायचं आणि नंतर 2iने पुन्हा या टर्मला मल्टिप्लाय करायचं. बरोबर आहे. पहा 2iने 3ला मल्टिप्लाय केलं 6i होतील. इक्वल टू 6i. नंतर 2iने 2/iला मल्टिप्लाय केलं. पहा 2iने मल्टिप्लाय करायचं आपल्याला 2/iला, तर आय कॅन्सल होतील. बरोबर आहे. म्हणजे 2 × 2 हे 4 होतील, फक्त 4 होतील. बरोबर आहे. म्हणजे +4. पहा हा इमेजिनरी पार्ट, हा रिअल पार्ट, म्हणजे आपण काय करतो आधी रिअल पार्ट लिहितो, म्हणजे 4 + 6i याप्रमाणे a + bi या फॉर्ममध्ये आपण लिहिलेला आहे. आधी रिअल पार्ट म्हणजे रिअल नंबर आधी लिहिला आणि इमेजिनरी पार्ट आपण नंतर लिहिलेला आहे. पहा ही व्हॅल्यू मिळणार आहे आपल्याला याची. फक्त एकच लक्षात ठेवायचं, जे पॉवर 4पेक्षा जास्त आहेत आपल्याला 4मध्ये कन्वर्ट करायचं आहे आणि सॉल्व करायचं, व्हॅल्यू पुट करायच्या आणि सिम्पल कॅल्क्युलेशन करून आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7, इव्हॅल्युएट दी फॉलोइंग. पहा आपल्याला इव्हॅल्युएट म्हणजे काय, व्हॅल्यू काढायची, याची व्हॅल्यू काय असेल. पहा आपल्याला या 4 व्हॅल्यू माहिती आहेत. आयची व्हॅल्यू रूटमध्ये -1 आहे, i² व्हॅल्यू -1, i³ व्हॅल्यू -i आणि i⁴ ही व्हॅल्यू 1 आहे. बरोबर आहे. आता या व्हॅल्यूचा वापर करायचा आहे आपल्याला. i⁴ इक्वल टू 1. पहा आयचा पॉवर 35 आहे, म्हणजे 4पेक्षा जास्त आहे. आपल्याला i⁴ इक्वल टू 1 ही व्हॅल्यू माहिती आहे. त्यामुळे आपण काय करू, i⁵ला i⁴ या फॉर्ममध्ये कन्वर्ट करू. पहा i⁵ याचा अर्थ काय होतो, i × i × i × i असे किती टाईम्स आहेत, 35 टाईम्स, म्हणजे 1 2 3 4 5 असे 35 टाईम्स i × i × i आहे. त्याचा अर्थ काय होतो, i⁵. बरोबर आहे. म्हणजे i⁴ हा एक ग्रुप होईल 4 टाईम्स. बरोबर आहे. नंतर i⁴ हा एक ग्रुप होईल, म्हणजे i⁴ हे किती होतील आणि किती उरतील. पहा टोटल किती आहे, 35 आहेत. बरोबर आहे. 35 आपल्याला 4मध्ये ट्रान्सफर करायचं आहे, तर आपण काय करणार, 4ने डिवाईड करू, म्हणजे काय होईल. पहा 4ने 8ने डिवाईड करता येईल. 8ने डिवाईड केल्यानंतर 3 उरतील. बरोबर आहे. रिमाइंडर काय उरेल, 3 उरेल. रिमाइंडर 3 उरेल. 35ला 4ने डिवाईड केलं तर 8 मिळतील आपल्याला, म्हणजे i⁴ 8 टाईम्स घेऊ शकतो आपण. बरोबर आहे. आणि × 3 उरतात, म्हणजे i⁴. पहा हा मल्टिप्लिकेशन 8 × 4 32 आणि हे +3 म्हणजे काय होईल, 35. याप्रमाणे आपल्याला सॉल्व करायचं आहे.
I⁻35 पॉवर 4पेक्षा जास्त आहे, आपल्याला 4मध्ये ट्रान्सफर करायचं आहे. म्हणजे आपण काय करणार, या 35ला जर आपण 4ने डिवाईड केलं तर आन्सर आपल्याला 8 मिळते, बरोबर आहे. रिमाइंडर काय राहते, 3 राहते. म्हणजे I⁻4 हे आपण 8 टाइम्स, म्हणजे I⁻4 त्याचा पॉवर पुन्हा 8 घेणार आपण. म्हणजे I⁻4 त्याचा पॉवर 8, म्हणजे 8 × 4 काय होतील, 32 होतील. आणि 3 रिमाइंडर उरत असल्यामुळे आपण काय करणार, I⁻3 8 × 4 32 आणि हे +3 म्हणजे काय होतील 35 असं लिहू शकतो आपण. आता व्हॅल्यू पुट करता येतील आपल्याला, कारण व्हॅल्यू आपल्याला माहिती आहेत, बरोबर आहे. I⁻4 ही व्हॅल्यू 1 आहे, त्याचा पॉवर 8. I⁻3 म्हणजे I³ ही व्हॅल्यू -I आहे. 1चा पॉवर किती जरी असो, 8 9 10 11 किती पण असो, त्याची व्हॅल्यू 1 घ्यायची आपल्याला. आणि हे इंटू -I आहे, बरोबर आहे. म्हणजे 1 × -I म्हणजे काय होईल, -I. याची व्हॅल्यू म्हणजे किती आहे, -I. याची व्हॅल्यू आपल्याला काय मिळेल, आता पॉवर किती आहे, 888 आहे. पॉवर किती आहे, 888. जर 4ने आपण डिवाईड केलं तर काय होईल, 2 8 होतील, 0 हे 8 घेतले, पुन्हा 2, रिमाइंडर काय मिळेल, 0 मिळेल, बरोबर आहे. कंप्लीट 222चा भाग जाईल, बरोबर आहे. म्हणजे आपल्याला काय करता येईल, I⁻88 आहे तर आपल्याला असं लिहिता येईल, I⁻4 हे I⁻4 त्याचा पॉवर किती घेणार आपण, 222 असं लिहिता येईल आपल्याला. I⁻4 ही व्हॅल्यू 1 आहे आणि त्याचा पॉवर 222. 1चा पॉवर किती असो, प्लस मायनस काही पॉवर असो 1चा, आपल्याला व्हॅल्यू 1च मिळेल. येथे I⁻93 आहे इक्वल टू I⁻93ला आपण 4ने डिवाईड केलं, रिमाइंडर 1 होईल, बरोबर आहे. रिमाइंडर 1 येईल आणि I⁻4चे आपण किती, म्हणजे I⁻4 त्याला पॉवर किती घेणार आपण, 23 घेणार. I⁻4 त्याला पॉवर आपण 23 घेऊ आणि रिमाइंडर 1 मिळतोय, म्हणजे इंटू I ने मल्टिप्लाय करू. म्हणजे 23 × 4 92 होतील आणि प्लस हा 1 म्हणजे 93. याची व्हॅल्यू 1 आहे, त्याचा पॉवर 23 × I. आयची व्हॅल्यू आपल्याला रूटमध्ये -1 पुट करायची नाही आहे, फक्त I² I³ I⁻4 यांची व्हॅल्यू पुट करायचे आहेत आपल्याला. आयचा पॉवर 23 म्हणजे 1 होईल आणि इंटू I इक्वल टू I. जरी आपण व्हॅल्यू पुट केली तर I मिळेल आपल्याला, बरोबर आहे. I म्हणजे काय, ही व्हॅल्यू मिळेल, परंतु ती व्हॅल्यू म्हणजेच काय आहे, I. फक्त I लिहायचं आहे आपल्याला. आता पॉवर किती आहे, 116. तर आपल्याला 4चा पॉवर किती करता येईल, 4ने डिवाईड करू, 3 राहतील, हे 6 घेतले, कंप्लीट 29ने डिवाईड करता येईल, बरोबर आहे. म्हणजे असं लिहिता येईल आपल्याला, आयचा पॉवर 4 तर त्याचा पॉवर आपण 29 घेणार. I⁻4 ही व्हॅल्यू 1 आणि पॉवर 29 म्हणजे 1. नेक्स्ट I⁻403 आहे तर आपण असं लिहू शकतो, आयचा पॉवर 4 घेतला आणि याचा पॉवर 100 घेतला तर हे होतील 400, बरोबर आहे. म्हणजे 3I³ उरेल, तर इंटू I³ असं लिहू शकतो आपण. ही व्हॅल्यू 1 आहे, याचा पॉवर 100 आणि इंटू I³ व्हॅल्यू -I. हे 1 होतील आणि इंटू -I. 1 × -I म्हणजे -I. व्हॅल्यू मिळेल -I. 1 आणि I व्यवस्थित लिहायचे, नाही तर आपल्या कॅल्क्युलेशनमध्ये प्रॉब्लेम येईल, कारण I कोणता आणि 1 कोणता ओळखू आला पाहिजे. येथे Iला पॉवर 58 आहे, परंतु डिनॉमिनेटरमध्ये आहे, बरोबर आहे. म्हणजे 1 Iचा पॉवर 58 आहे, तर आपण Iचा पॉवर 4 असं कसं लिहू शकणार आपण. 58 आहे, पॉवर 4ने डिवाईड केला आपण तर काय होईल,
रिमाइंडर आपली 2 उरेल, बरोबर आहे. म्हणजे आयचा पॉवर 4 घेतला आपण, तर याचा पॉवर किती घ्यावा लागेल? 14 घ्यावा लागेल. पॉवरचा पॉवर असेल तर मल्टिप्लिकेशन म्हणजे हे 56 होतील, परंतु येथे 58 आहे. म्हणजे आय स्क्वेअर, येथे रिमाइंडर 2 असेल तर आपल्याला आय स्क्वेअरने मल्टिप्लाय करायचे. रिमाइंडर 3 असेल तर आय क्यूबने मल्टिप्लाय करायचं. रिमाइंडर 1 असेल तर फक्त आयने मल्टिप्लाय करायचं. पहा याप्रमाणे, म्हणजे 1 अपॉन हा I⁴ म्हणजे 1, त्याचा पॉवर 14 आणि आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1, बरोबर आहे, इंटू 1 अपॉन हे 1 इंटू -1 म्हणजे काय होईल? 1 अपॉन -1 म्हणजे काय? -1. व्हॅल्यू मिळेल आपल्याला -1. 1 अपॉन -1 म्हणजे -1, बरोबर आहे. पॉवर किती आहे? -888, बरोबर आहे. 88 सपोज 4ने आपण डिवाईड केलं तर काय होईल? हे 2 म्हणजे -222, बरोबर आहे. म्हणजे आयचा पॉवर 4 घेतला आपण तर -222 म्हणजे हा मल्टिप्लिकेशन किती होईल? एवढा होईल, बरोबर आहे. याची व्हॅल्यू 1 आहे, त्याचा पॉवर किती आहे? -222. 1चा पॉवर प्लसमध्ये जरी असेल कोणताही नंबर किंवा मायनसमध्ये जरी असेल कोणताही नंबर, पॉवर जर 1चा प्लस किंवा मायनस असेल तरी पण व्हॅल्यू आपल्याला 1च मिळेल. पॉवर किती असो, केवढाही मोठा पॉवर असो, 1चा पॉवर असेल तर त्याची व्हॅल्यू 1 फक्त लिहायची आपल्याला. +1 असेल तर -1 असेल आणि पॉवर वेगवेगळे असतील तर त्याच्या व्हॅल्यू वेगवेगळ्या मिळतील. फक्त +1चा आपण बोलतोय. फक्त +1 असेल, पॉवर काही जरी असेल तर व्हॅल्यू 1 मिळेल. परंतु -1 असेल तर रूल वेगळा आहे. I⁴ ही व्हॅल्यू 1 पुट केली आपण, पॉवर काही जरी आला तर आन्सर आपल्याला 1च मिळेल. कारण I⁴ची व्हॅल्यू 1 आहे, त्यामुळे आपल्याला 1चा पॉवर काही जरी आला तर व्हॅल्यू आपल्याला 1च मिळेल. हे सॉल्व करू. आयचा पॉवर 30 आहे, म्हणजे आयचा पॉवर 4 घेतला आपण, 30 म्हणजे 4ने डिवाईड केला आपण 30ला तर काय होईल? 7 होतील. 4 × 7 28 होतील. 2 उरतील, बरोबर आहे. म्हणजे आय स्क्वेअरने मल्टिप्लाय करणार. 30ला 4ने डिवाईड केलं आपण तर आपल्याला 7 28, बरोबर आहे. रिमाइंडर 2 उरेल. कंप्लीट 7चा भाग जाईल आणि रिमाइंडर 2 उरेल, बरोबर आहे. म्हणजे I⁴ त्याचा पॉवर 7 घेणार आपण आणि रिमाइंडर 2 असल्यामुळे आय स्क्वेअरने मल्टिप्लाय करणार. त्याप्रमाणे I⁴ आहे, म्हणजे आयचा पॉवर 4 घेतला तर इथे 10 होतील, बरोबर आहे. 10 × 4 40 होईल. प्लस I50 आहे, म्हणजे आयचा पॉवर 4 घेतला आपण, 50ला आपण 4ने डिवाईड करू, काय होईल? रिमाइंडर 2 उरेल, बरोबर आहे. म्हणजे 4 12 यांचा मल्टिप्लिकेशन आलं पाहिजे. 4 आणि 12 रिमाइंडर किती उरते? 2 म्हणजे आय स्क्वेअरने मल्टिप्लाय करणार. 12 × 4 48 आणि 2 म्हणजे काय? 50. त्याप्रमाणे I⁴ आहे. 60ला आपण काय करणार? 4ने डिवाईड करणार. 60ला 4ने डिवाईड केलं रिमाइंडर 0 आहे, बरोबर आहे. म्हणजे I⁴ त्याचा पॉवर 15 घेणार आपण. I⁴ आणि त्याचा पॉवर 15 घेणार आपण. 15 × 4 60 पॉवर होईल, बरोबर आहे. व्हॅल्यू पुट करू. ही व्हॅल्यू 1, पॉवर 7, आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1 प्लस 1 त्याचा पॉवर 10 प्लस ही व्हॅल्यू 1 त्याचा पॉवर 12, आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1 प्लस याची व्हॅल्यू 1 त्याचा पॉवर 15. I⁴ ती व्हॅल्यू 1 इंटू -1, हे प्लस I⁴ ती व्हॅल्यू 1 आणि प्लस I⁴ ही व्हॅल्यू 1 होईल आणि हे -1 आणि हे प्लस I⁵ ही व्हॅल्यू 1 होईल, बरोबर आहे. हा मल्टिप्लिकेशन आहे. नंतर ॲडिशन आहे, ॲडिशन हा मल्टिप्लिकेशन आहे. पुढे लिहितो मी आता. हे -1 होईल मल्टिप्लिकेशन, हे प्लस हे 1 प्लस हा मल्टिप्लिकेशन -1 होईल
हा मल्टिप्लिकेशन -1 आणि हे +1. हे -1 +1 कॅन्सल होतील आणि हे -1 हे +1 कॅन्सल होतील म्हणजे 0. बरोबर आहे. याची पूर्ण व्हॅल्यू आपल्याला काय मिळेल? 0. नेक्स्ट पहा क्वेश्चन नंबर 8. शो दॅट. ही व्हॅल्यू किती आहे? रिअल नंबर आहे. म्हणजे कॉम्प्लेक्स नंबर नाही, याची व्हॅल्यू कॉम्प्लेक्स नंबर नाही आहे, रिअल नंबर आहे. म्हणजे हे सर्व सॉल्व करून आपल्याला एखादा नंबर आणावा लागेल, म्हणजे सर्व आय कॅन्सल होतील तरच तो रिअल नंबर येईल. बरोबर आहे. आपण सॉल्व करू, पाहू आपण हे सर्व आय कॅन्सल होतात का आणि नंबर कोणता येतो. आलेला नंबर रिअल नंबर असला पाहिजे, म्हणजे आयची व्हॅल्यू कॅन्सल झाली पाहिजे. पहा सोल्युशन हे लिहून घेऊ आपण. i⁻20 + i⁻30 आहे. पहा कसं सॉल्व करायचं आपण पाहिलेलं आहे. हे 1 प्लस आयचा पॉवर 10 आहे, आयचा पॉवर 10 आहे, म्हणजे आपण असं लिहू शकतो. पण 10ला 4ने डिवाईड केला आपण तर काय होईल? 2ने डिवाईड करता येईल, रिमाइंडर 2 राहील. बरोबर आहे. म्हणजे आपण कसं लिहिणार? i⁻4 आणि रिमाइंडर 2 उरते म्हणजे i² मल्टिप्लाय करणार. हे किती होतील? 8 होतील आणि हे 2 म्हणजे काय? 10. त्याप्रमाणे i20 आहे. 20ला आपण 4ने डिवाईड केलं तर काय होईल? कंप्लीट 5ने डिवाईड करता येईल, म्हणजे आयचा पॉवर 4 घेतला आपण तर त्याचा पॉवर 5 घ्यावा लागेल. i⁻4 आणि त्याचाही पॉवर 5 म्हणजे हे 20 होतील. प्लस 30 आहे. 30ला 4ने डिवाईड करू, 7ने 28 होतील आणि रिमाइंडर 2 उरत आहे म्हणजे काय? i² आपण मल्टिप्लाय करणार. रिमाइंडर 3 असेल तर आपण i³ मल्टिप्लाय करणार आणि i⁻4 याचा पॉवर किती घेणार? 7 घेणार. i⁻4 त्याचा पॉवर आपण 7 घेणार. रिमाइंडर 2 आहे म्हणजे i² मल्टिप्लाय करणार, म्हणजे हे काय होईल? 28 आणि हे 2 म्हणजे 30. याप्रमाणे आता व्हॅल्यू पुट करू. 1 प्लस i⁻4 ही व्हॅल्यू 1 आहे त्याचा स्क्वेअर इंटू i² व्हॅल्यू -1 पुट करू, प्लस ही व्हॅल्यू 1 त्याचा पॉवर 5 प्लस ही व्हॅल्यू 1⁻7 i² व्हॅल्यू -1. डॉट आहे म्हणजे मल्टिप्लिकेशन आहे. हे 1 प्लस स्क्वेअर 1 होईल, हे इंटू हे -1, हा मल्टिप्लिकेशन घ्यायचा आपल्याला. प्लस ही व्हॅल्यू 1 मिळेल, आयचा 5th पॉवर म्हणजे 1 प्लस आयचा पॉवर 7 म्हणजे 1च होईल आणि इंटू हे -1. बरोबर आहे. हे 1 प्लस हे -1 मल्टिप्लिकेशन होईल म्हणजे हे साईन काय होईल? -1 होईल. आता हे प्लस साईन आणि हे 1 हे प्लस आणि हा मल्टिप्लिकेशन म्हणजे -1 होईल, -1. हे काय होईल? +1 -1 कॅन्सल, +1 -1 कॅन्सल, सर्व कॅन्सल होत आहे म्हणजे 0. किंवा ॲडिशन करा तुम्ही, +1 +1 2 होतील आणि हे -1 -1 -2, 2 -2 म्हणजे 0. बरोबर आहे. 0 म्हणजे आय आपला कॅन्सल झालेला आहे. बरोबर आहे. 0 आला म्हणजे काय? एक रिअल नंबर आहे. 0 हा रिअल नंबर आहे. विच इज अ रिअल नंबर. येथे लिहिणार इट इज अ रिअल नंबर. हेन्स प्रूव्ड. अशा प्रकारे प्रूफ झालेला आहे. हेन्स प्रूव्ड. इथे आयच्या टर्म होत्या त्या सर्व कॅन्सल झालेल्या आहेत. आपण व्हॅल्यू पुट केल्यानंतर फक्त एक आन्सर 0 मिळालं. म्हणजे 0 म्हणजे काय? एक रिअल नंबर आहे, म्हणजे याची व्हॅल्यू रिअल नंबर आहे हे प्रूफ झालेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 9. फाइंड द व्हॅल्यू ऑफ. याची व्हॅल्यू काय असेल? सोल्युशन i⁻49 आहे. 49 जर आपण 4ने डिवाईड केलं तर काय होईल? रिमाइंडर 1 मिळत आहे. 1 आहे रिमाइंडर म्हणजे आयने मल्टिप्लाय करणार. बरोबर आहे. आणि 4चा पॉवर 12 घेणार आपण, म्हणजे आयचा 4th पॉवर आणि त्याचा पॉवर किती घेणार? 12. रिमाइंडर 1 आहे म्हणजे फक्त आयने मल्टिप्लाय करणार. 12 × 4 48 आणि +1 म्हणजे 49 प्लस 68 आहे पॉवर. 68ला 4ने डिवाईड करा तुम्ही,
हे 2 राहतील, 8 घेतले म्हणजे 17 × 4 म्हणजे 68 होतील, बरोबर आहे. म्हणजे I⁴ याचा पॉवर 17, टोटल पॉवर होईल 68 प्लस पॉवर 89 आहे. 89ला 4ने डिवाइड करू, 2 हे 9 घेतले आपण, 2 8 रिमाइंडर 1 मिळत आहे, बरोबर आहे. 22 × 4 म्हणजे 88 होतील, रिमाइंडर 1 आहे, 1 रिमाइंडर आहे म्हणजे आयने मल्टिप्लाय करणार आणि आयचा पॉवर 4 आणि त्याचा पॉवर 22. आयचा पॉवर 4 आणि त्याचाही पॉवर 22 आणि रिमाइंडर 1 आहे म्हणजे आयने मल्टिप्लाय करणार प्लस आयचा पॉवर 110 आहे. 110ला आपण 4ने डिवाइड करू, हे 3 हे 0 घेतला, 27 आणि हे रिमाइंडर 2 आहे म्हणजे I² मल्टिप्लाय करणार आपण. म्हणजे I⁴ त्याचा पॉवर आपण 27 घेणार, I⁴ त्याचा पॉवर 27 घेणार आणि रिमाइंडर 2 असल्यामुळे I² मल्टिप्लाय करणार. म्हणजे हा टोटल पॉवर, हा मल्टिप्लिकेशन प्लस हे 2 ॲड होतील म्हणजे पॉवर एवढा मिळेल आपल्याला, बरोबर आहे. व्हॅल्यू पुट करू, ही व्हॅल्यू 1 आहे, पॉवर 12. आयची व्हॅल्यू आपल्याला पुट नाही करायची, I⁴ व्हॅल्यू 1 आणि पॉवर 17 प्लस ही व्हॅल्यू 1 पॉवर 22 × I प्लस 1चा पॉवर 27, परंतु I² ची व्हॅल्यू किती आहे, -1. आपल्याला आयची व्हॅल्यू पुट नाही करायची, I² ची व्हॅल्यू पुट करायची आहे, ती -1 आहे. 1 × I होईल, बरोबर आहे. हे प्लस हे 1 I⁴ म्हणजे 1, हे प्लस 1 × I होईल, हे मायनस साईन आहे, याची व्हॅल्यू 1 मिळेल आणि मायनस म्हणजे हे मायनस साईन होईल, -1 × 1, बरोबर आहे. हा मल्टिप्लिकेशन I होईल, हे +1, हा मल्टिप्लिकेशन प्लस I होईल आणि हा मल्टिप्लिकेशन -1 होईल, बरोबर आहे. -1 आणि +1 कॅन्सल होतील, I + I म्हणजे 2I. पूर्ण व्हॅल्यू आपल्याला काय मिळेल, 2I. नेक्स्ट 9मधील सेकंड सर्व व्हॅल्यू पुट करायच्यात. आयची व्हॅल्यू आपल्याला पुट नाही करायची कारण रूटमध्ये -1 आहे. I ॲज इट इज प्लस I² ची व्हॅल्यू -1 प्लस आणि I² ची व्हॅल्यू -1, बरोबर आहे. प्लस I³ ची व्हॅल्यू -I आणि प्लस I⁴ व्हॅल्यू 1 आहे. हे सिम्प्लिफाय करू आपण, हे I प्लस × मायनस म्हणजे -1 होईल, हे प्लस × मायनस म्हणजे -I होईल आणि +1 -1 कॅन्सल, हे +I आणि -I कॅन्सल, बरोबर आहे. म्हणजे काय, 0, काहीच राहिलं नाही म्हणजे 0. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 10. 4पेक्षा मोठाले पॉवर आहेत परंतु टर्म पण जास्त आहेत आणि पॉवरही मोठाले आहेत. आपल्याला सॉल्व करायला भरपूर वेळ लागेल, बरोबर आहे. कारण प्रत्येक पॉवरला आपण जर I⁴ या फॉर्ममध्ये कन्वर्ट केलं तर वेळ भरपूर लागेल. परंतु येथे सिक्वेन्स लक्षात घ्या तुम्ही, येथे 592 आहेत, 2 कमी झाला आहे पॉवर 590, येथे पण 2 कमी झाला आहे, यापेक्षा 2 कमी झाला आहे आणि या पॉवरपेक्षा हा 2ने कमी झाला आहे पॉवर. त्याप्रमाणे येथे पण पॉवर 2ने कमी होत गेलेला आहे, बरोबर आहे. म्हणजे पॉवर 582 आहे, येथे 592 आहे, म्हणजे येथे 10 पॉवर जास्त आहे, बरोबर आहे. येथे पण 80, येथे 90 म्हणजे 10 पॉवर जास्त आहे, येथे पण 10. म्हणजे आपण काय करू, आयचा पॉवर 10 कॉमन काढू, या वरच्या सर्व टर्ममधून, एवढ्या टर्ममधून आपण काय करू, I⁻10 कॉमन काढू. ते कॉमन काढल्यामुळं काय होईल पहा, हा पॉवर 10ने कमी होईल म्हणजे I⁻582 होईल, बरोबर आहे. पॉवर किती आहे, 592 आहे. आपण 10 पॉवर कॉमन काढला म्हणजे I⁻592, आपण I⁻10ने डिवाइड केलं तर हे काय होतील, 10 यामधून मायनस होतील म्हणजे 582 होईल. म्हणजे आयचा पॉवर 582
बरोबर आहे. प्रत्येकाचा पॉवर 10ने कमी होईल कारण I/10 आपण कॉमन काढले. प्लस हा पॉवर 10ने कमी होईल म्हणजे आयचा पॉवर 580 होईल. प्लस I 578 होईल. बरोबर आहे. प्लस I आणि प्लस I 574 होईल. याप्रमाणे आपल्याला टर्म मिळतील. I/10 कॉमन काढल्यामुळे आपण येथे लिहिणार. I/10 इथे कॉमन काढले आपण. बरोबर आहे. येथे ब्रॅकेट येईल. आपण I/10 कॉमन काढल्यानंतर ज्या टर्म आपल्याला ब्रॅकेटमध्ये मिळालेल्या आहेत त्याच टर्म येथे डिनॉमिनेटरमध्ये आहेत. बरोबर आहे. म्हणजे तेवढं कॅन्सल होऊन जाईल. आयचा पॉवर 582 प्लस आयचा पॉवर 580 प्लस I/578 प्लस I/576 प्लस I/574 इक्वल टू हा ब्रॅकेट आणि हा ब्रॅकेट आता सारखाच झालेला आहे. बरोबर आहे. येथे मल्टिप्लिकेशन आहे. हा ब्रॅकेट आणि हा ब्रॅकेट पूर्ण कॅन्सल होऊन जाईल. बरोबर आहे. सपोज एवढ्याची व्हॅल्यू समजा काहीतरी असेल. सपोज एवढ्याची व्हॅल्यू x आहे आणि एवढ्याची व्हॅल्यू x आहे म्हणजे x अपॉन x कॅन्सल होईल. बरोबर आहे. काय राहील I/10. I/10ला आपण असं लिहू शकतो. 10ला कसं लिहिणार आपण? 10ला 4ने डिवाईड करू म्हणजे 2 रिमाइंडर 2 मिळेल. बरोबर आहे. म्हणजे I/4 पॉवर 2 रिमाइंडर 2 आहे म्हणजे I² मल्टिप्लाय करणार. बरोबर आहे. व्हॅल्यू पुट करू. व्हॅल्यू काय मिळेल? ही 1 I/4 व्हॅल्यू 1 हे 2 I² व्हॅल्यू -1 म्हणजे काय होईल? इक्वल टू 1² 1 इंटू -1 म्हणजे व्हॅल्यू मिळेल -1. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.